विकास आघाडीचा बहुजन विकास आघाडीचा वसई विरार महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला आता एक दिवस बाकी असताना विरारमधून मोठी बातमी समोर येत आहे। भारतीय जनता पक्षाचे वसई विरार जिल्हा शिक्षक आघाडी महामंत्री हरेश भगत यांनी कार्यकर्त्यांसह बहुजन विकास आघाडीमध्ये जाहीर प्रवेश घेतला आहे। माजी आमदार क्षितिज ठाकूर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश घेण्यात आला। हरेश भगत यांनी प्रभाग क्रमांक 2 मध्ये विविध विकास कामे करण्यासाठी पाठपुरावा करून काही कामे पूर्णत्वास नेली होती। असे असताना प्रभाग क्रमांक 2 मधून भाजप पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाली नाही। त्यामुळे त्यांनी अखेर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे। पक्ष प्रवेश दरम्यान यावेळी काय म्हणाले हरेश भगत पाहूया। भारतीय जनता पक्षाच्या आपण महामंत्री पदावर होते, आज आपण बहुजन विकास आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे, काय नाराजी होती? नाराजी म्हणजे मागील 6 वर्षापासून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विजयासाठी लोकसभा निवडणूक असो, विधानसभा निवडणूक असो, त्याच्या अगोदर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक असो, प्रत्येक वेळी आमच्या कार्यकर्त्यांकडून आमच्या पदाधिकाऱ्यांकडून भारतीय जनता पार्टीने काम करून घेतलं। जेव्हा आम्हाला न्याय द्यायची वेळ आली, आम्हाला जेव्हा महापालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी द्यायची वेळ आली, तेव्हा आम्हाला उमेदवारी आमची नाकारली गेली। प्रभाग 2 मध्ये आमच्या आगरी समाजाची नाही करता 5 ते 6 हजार मतदान असताना सुद्धा प्रभाग 2च्या ब गटामध्ये सानवी एंदे ही आगरी समाजाची महिला नसून तिला दिलाय आणि आम्ही बहुजन विकास आघाडीने ती आगरी समाजाची महिला प्रीती पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे। तर तसा कुठला आमचा आगरी समाज त्यांना स्वीकारेल? तुम्ही सांगा। त्याकरता मग आम्ही ठरवलं की इकडे पक्षासाठी एवढी वर्ष काम करून सुद्धा आपल्याला न्याय मिळत नाही आहे आणि जी निवडणूक पूर्व जी आमच्याकडे एक नौटंकी केली गेली, आमची एक इंटरव्ह्यू घेतली गेली उमेदवारांची, सर्वांची इच्छुक उमेदवारांची। 2 डिसेंबरपासून त्यांची नौटंकी चालू होती। 2 डिसेंबरला त्यांनी इच्छुक उमेदवारांची इंटरव्ह्यू घेतली। त्याच्यामध्ये आम्ही आमच्या इंटरव्ह्यूमध्ये आम्ही सर्व आमची माहिती दिलेली आहे। प्रभाग 2 मध्ये आम्ही सक्षम का आहेत सर्व माहिती दिलेली आहे आणि प्रभाग 2 मध्ये आता जे 2 उमेदवार दिलेले आहे, 3 उमेदवार दिले, त्यांचा भारतीय जनता पार्टीचा काही संबंधही नव्हता। एकच उमेदवार फक्त भारतीय जनता पार्टीचा जो मागील 5-6 वर्षापासून काम करत होता आणि ते 3 उमेदवार दिल्यात, त्यांच्यापेक्षा आम्ही कितीतरी पटीने सक्षम होतो। मग आमची जाणून बुजून आमची उमेदवारी नाकारली गेली। आता तर निवडणूक संपायला आलेली आहे, एकदम 2 दिवस राहिले फक्त प्रचाराचे आणि तुम्ही आता पक्ष प्रवेश केला, इतकं उशिरा का? त्याचं हे कारण आहे, 29 तारखेला राजन अप्पा यांचे बंधू कल्पेश नाईकजी आमच्या घरी आले। आमच्या गावातली 100 लोकांची मीटिंग झाली गावातल्या माझ्या घरी। त्याच्यामध्ये त्यांनी एक आश्वासन दिलं होतं, हरीश भाऊ तुम्हाला उमेदवारी नाकारली आहे, पण तुम्हाला आम्ही स्वीकृत नगरसेवक म्हणून देऊ। हे सर्व गावाच्या समोर बोलले होते, का नाही? सर्व गावाच्या समोर बोलले होते आणि स्वीकृत ते आम्हाला असं समजलं स्वीकृत नगरसेवक त्यांनी जे सांगितलं आम्हाला हे फक्त एक मायाजाळ होतं। आम्ही फक्त अपक्षाचा फॉर्म भरू नये या दुसऱ्या पार्टीचा फॉर्म भरू नये। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा एबी फॉर्म माझ्या घरी येऊन सुद्धा पडलेला होता, पण त्या दिलेल्या आश्वासनामुळे मी तो उमेदवारी अर्ज भरला नाही आणि गावांचंही म्हणणं होतं की आपल्याला आश्वासन दिलंय ना, ते आश्वासन भारतीय जनता पार्टी पाळेल। भारतीय जनता पार्टीने माझा विश्वासघात केला आणि मला धोका दिला। 29 तारखेनंतर 30 तारखेपर्यंत मी बघितलं, मला तरी पण त्या दिवशी 2 आश्वासनं त्यांनी दिली। एक म्हणजे स्वीकृत नगरसेवकचं आणि दुसरं आश्वासन असं दिलं की तुम्हाला आम्ही संध्याकाळपर्यंत जी उमेदवाराची लिस्ट फायनल केलेली आहे त्याच्यात काही चेंजेस करतो। संध्याकाळी त्यांनी कॉल केला, आपण उद्या बोलू। दुसऱ्या दिवशी बघतो तर काय, आम्ही जेव्हा उमेदवारी अर्ज भरायला गेलो तेव्हा ती 4 उमेदवार दुसरे जे पहिलं त्यांनी फायनल केलेलं त्यांनीच उमेदवारी देऊन टाकली। बहुजन विकास आघाडीमध्ये आता आपला प्रवेश झालेला आहे। प्रभाग क्रमांक 2 मध्ये आता कशा प्रकारे तुम्ही काम करणार? प्रभाग क्रमांक 2 मध्ये ॲक्च्युली मी गेल्या मागील 2 वर्षापासून मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहेत। गटारामध्ये पिण्याच्या पाण्याच्या लाईन्स होत्या, त्या बदली करून महानगरपालिकेने मंजूर करून घेतलेल्या आहेत। रिक्षावाल्यांसाठी ऑफिशियल 3 ऑटो स्टँड मंजूर करून दिले गावातील रिक्षावाल्यांसाठी। जे स्थानिक भूमिपुत्र जे आगरी समाजाचे होते त्यांच्यासाठी ऑफिशियल विरार पश्चिमेला एकही रिक्षा स्टँड नव्हता। मी ग्लोबल सिटीमध्ये महसूल आपल्या परिवहन मंत्र्याकडून 3 ऑफिशियल रिक्षा स्टँड मंजूर करून दिलेले आहेत। बाकीची ज्या रस्ते, गटार, दिवाबत्ती ही कामं तर मोठ्या प्रमाणात केलेली आहेत। गावातील जनतेला कोणालाही विचारावं, बाकीच्या ज्या समस्या आहेत त्याही सोडवल्या जातील बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून।